जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसते रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी कुछ कुछ होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची तुमचं ऑपरेशन झाल्यावर तुमच्याबरोबर वारीला पण येणार आहे ती. पण मी ऑपरेशनच करणार नाहीये. नाही करणार आहे मी ऑपरेशन. नाही करणार मी ऑपरेशन. काय? तोच विचार केलाय मी बाळा. आता असं कितीच आयुष्य राहिलंय माझं आणि त्या आयुष्यामध्ये ऑपरेशन केलं म्हणून असा काय मोठा फरक पडणार आहे. नाही मला नाही करायचं ऑपरेशन. मी आहे ठीक आहे. काय झालंय असं का अचानक बोलताय? कोणी काही बोललंय का तुम्हाला? घाबरलायत का ऑपरेशनला? मरणाला नाही घाबरत आहे बाळा. ऑपरेशनला काय घाबरू. काय झालंय अचानकच? नाही अचानक काही झालेलं नाही. खूप दिवस विचार करतोय मी. खूप दिवस. आज फक्त बोललो एवढंच. निर्णय घेण्याची घाई अजिबात नाही. नाही हा निर्णय घाईघाईने घेतलेलाच नाहीये मी. उलट खूप वेळ घेतला मी हा निर्णय घ्यायला. बाबा प्लीज असं नका ना बोलू. हात जोडते हो तुमच्या समोर. आता सगळं ठरलंय तर तुम्ही का कच खाताय? मला तुम्हाला चालताना बघायचंय. नाही पाहू होते तुम्हाला त्रास होता ना. दया करा माझ्यावर. नका विचार बदलू. आणि तुम्ही ऑपरेशन करणारच नसाल तर काय अर्थ आहे मग या सगळ्याला? काय अर्थ आहे या सगळ्याला? तू काय करतेस ना ते तुझं तुला कळत नाहीये बाळा. प्लीज नको बाबा. प्लीज असा कुठलाच निर्णय नका घेऊ. तुम्ही ऑपरेशनलाच नाही म्हणालात तर मी काय करू? ते तुझं मन तुला सांगेल. तसं मला माझ्या मनाने सांगितलं की मी काय करावं. आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात बाळा. सगळ्या. पण आपण घाबरून त्या प्रश्नांना सामोरं जायचं टाळतो. बघ माझी लढाई मी जिंकलोय बाळा. आता तुला तुझी लढाई जिंकायची. कसली लढाई? मला नाही कुठली लढाई जिंकायची. मला फक्त तुमचं ऑपरेशन करायचंय आणि बस. मी नाही ऐकणार तुमचं काही. हात जोडतो तुझ्याकडे. अशी नको पाडूस मला. तुझ्या मेलेल्या आईची शपथ आहे तुला. मला या धर्म संकटात लोटू नकोस. आता तुम्ही असंच बोलणार असाल तर मी काय बोलायचं? आईला काय वाटेल? त्याची पर्वा करणं सोडून दिले मी. बाबा बस
बरं, ते बोलायचं होतं ते सगळं बोलून झालेलं आहे माझं. खूप खूप मोकळं आणि शांत वाटायला लागलंय मला. श्री, तुला आवडतो ना म्हणून खवा घालून गाजर हलवा केला. घे. श्री हे घे, तुला आवडते ना म्हणून भेंडी पण केली आहे मी. हे घे आई. बेबी, अगं किती पीठ घातलं, खारट झाली माझी. तुम्हीच म्हणाला होतात ना जरा मीठ घाल म्हणून. किती वेळा घातलास? एकदा. सॉरी आई. सॉरी बेबी वंस. श्री, अरे जेवायला सुरुवात कर ना. आई, मला खरंच आता जेवायला नकोय. असं काय, तुला हवं असेल तेवढंच खा. बरं, एक पोळी खातोस, एवढीच वाढली आणि. नाही, प्लीज ऐका ना माझं, नकोय आता मला. अरे पण असं कसं श्री असं नको. श्री, अरे थोडं तरी खा ना. राहू दे, नका त्याला अडवू. शांत झाला ना की आपले आपण खाली येईल. आई, तुम्ही तरी. आता काय डोकं आपटू का काय तुमच्या समोर? अहो, काय झालंय काय? काय भूतभीत लागलंय का तुम्हाला? का डोकं फिरलंय तुमचं? मी काय बोलते? काय झालंय काय? काय अर्थ काय समजायचा तुमच्या ह्या वागण्याचा? अहो, मी तुमच्याशी बोलतेय. हे बघ बाई जान्हवी, आता तूच काय ते समजावूया ना. मी तर अगदी पार हात टेकले त्यांच्या समोर. अनिल राव आपल्याला मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. आता सगळं अगदी ठरलेलं आहे, पैसे देखील तेच खर्च करणार आहे. आता ह्यांना काय आठवलंय मध्येच? आता काय सांगणार त्यांना? आपली मुलीकडची बाजू. खरं तर आपण मानपान करायला हवा त्यांचा, पण तेही दमडीची ऐपत नाही आपली. आता ते एवढं सगळं करतायत तर त्यांचा मान ठेवायचा की नाही, पण ते पण नाही. हे समजायचं का या माणसाचं? मी तर बाई हात टेकले या माणसापुढे. बाबा, अहो आमचा नाही पण स्वतःचा तरी विचार करा. हो, चालू फिरू शकाल तुम्ही. हो, येईल ना, चालता फिरता येईल. पण महत्वाचं आहे ते ताठ मानेने जगणं. ताठ मानेने जगता यायला हवं जानू. आणि हे ऑपरेशन करून मला ते करता येणार नाही. कसल्या ताठ मानेनं जगण्याच्या गोष्टी करता हो तुम्ही? 4 पैसे कमवायची अक्कल नाहीये आपल्याला आणि ताठ मानेनं जगण्याच्या गोष्टी करताय. काहीतरी चाड आहे का हो तुम्हाला? आई, आता बाबा आहेत ते. आई, 1 मिनिट, मी बोलतेय ना त्यांच्याशी. काही उपयोग नाहीये त्याचा. काहीही उपयोग नाहीये. सगळं पालथ्या घड्यावर पाणी आहे. बायको आपली धडपड करते जरा आपलं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून, पण तेही पाहवत नाहीये यांना. आयुष्यभर मर करत राहिले, पण काही म्हणजे कशाचाच उपयोग झाला नाही. सगळ्यावर अगदी गोळा फिरवून बसले. हे ही स्थिर करून नोकरी घालून बसले आणि आता एकदा हे हातचं स्थळ घालून बसले ना की म्हणजे ह्यांचा आत्मा शांत होईल. स्वतःचं सुख बघवत नाही या माणसाला.
दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, त्यातलं साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वतःचं भलं बुरं ह्यांना कधी कळलंच नाही. अरे आपल्या आयुष्याचे धिंडवडे काढले, पण आम्हाला कधी कवडीचं सुख देखील मिळू दिलं नाहीये बाबांनी. आता कुठे चांगलं जरा जरा बरं चाललंय, पण तेही सुख बघवे नाही या माणसाला. आई नको ग चिडूस इतकी. चिडू नको तर काय करू ग? काय करू काय? 24 वर्ष झेलला मी या माणसाचा लहरीपणा. आता नाही सहन होत मला. आपल्या पोरीच्या तोंडचा सोन्याचा घास हिरावून घेताना काही वाटत नाहीये तुम्हाला? पाहपात का कसा येत तुम्ही? मुलगी आहे तुमची ती, वैरीण नाही. असा कांगावा करून मी तुला बधेन असं जर तुला वाटत असेल तर चालू राहू दे तुझा कांगावा. नाहीतरी तुझा जीव रमतोस त्यात. बघितलं बघितलं त्यांचं बोलणं. लग्न झाल्यापासून ह्यांची हीच करा. अरे गळ्यात 4 काळे मणी काय घातले, हाच यांचा पुरुषार्थ. कधी साधी हौस मौज नाही का? 4 आण्याचा गजरा नाही आणून घातला मला. नुसती लंकेची पार्वती करून ठेवलंय मला. निदान आपल्या पोरीचा तरी विचार करा तुम्ही. आई प्लीज. सांगते ना म्हणावं, पोर जन्माला घातला म्हणून कोणी बाप होत नाही. बापासारखं वागावं लागतं. तेच करतोय मी. वर तोंड करून बोलायला तुमच्या जिभेला काही हाड आहे का? काय आहे काय तुमच्या मनात? जान्हवीचं लग्न होऊ द्यायचं नाहीये, तिला घरात बसवायचंय, तिच्या पगारावर जगायचंय तुम्हाला, आणि अशाने मान ताठ होणार आहे का तुमची? अहो बोला ना घडाघडा. मला हे ऑपरेशन करायचं नाही. हे मी तुला शुद्ध मराठीत सांगितले. यावर तुझा जीव रमेल तेवढा वेळ चालू दे यावर तुझं. चालू दे सुरू. ऑपरेशन करणार नाही पाहतेच मी आता. मी माझ्या लग्नाला तुला बोलवेन. मला माहितीये तू येणार नाहीस. तुझ्या लग्नाला बोलवशील ना मला? खूप केलंस माझ्यासाठी. आता तुला तुझा बस स्टॉप बदलायची गरज नाहीये. मी नसेनच उद्यापासून. काय झालं? तुला काय झालंय? मला काय झालंय? नीट खात पित नाहीस, बोलत नाहीस, सतत उदास असतोस. उदास असतोस आणि हरवल्यासारखा असतोस कुठेतरी तंद्री. तुझी अशी अवस्था बघून आम्हाला काय वाटत असेल याची कल्पना तरी करता येते तुला? कल्पना आहे का तुला? आय एम सो सॉरी. माझ्या लक्षात यायला हवं होतं. आम्हाला तुझी अवस्था कळते श्री, त्याबद्दल काहीच तक्रार नाही आमची. तक्रार कशाला असेल? तक्रार नाहीये. फक्त ना आम्हाला सगळ्यांना तुझी खूप काळजी वाटते. आपल्या लेकराला काय होतंय कळलं नाही ना की सुचेनाच होत रे. अरे तुझ्याकडे बघून आम्ही दिवस काढतो. तू तसा कसल्यासारखं वागलास तर आम्ही कुणाकडे बघायचं? तुझं सगळं नीट व्हावं, तुझ्या मनाप्रमाणे व्हावं म्हणून गणपती पाण्यात ठेवून बसलोय रे. तू जेवला नाहीयेस ना म्हणून तुझी आई आजी सुद्धा जेवली नाहीये. आम्ही पण कुणीच नाही जेवलो. हे श्रीला सांगायचं नव्हतं नाही का? सो सॉरी. माझं चुकलंय. माझ्या खरंच हे लक्षात यायला हवं होतं. हे बघा, पण आता कोणीही उपाशी झोपणार नाहीये. हा, मी आजीला बोलवणार. आईंना नको आता. का? काय झालं? ती झोपली असेल ना आता. उगाच कशाला उठवायचं ना. आणि त्यांना जर कळलं ना की आम्ही सगळ्याजणी तुझ्याकडे इकडे सगळं वचा वचा बोलायला आलो होतो तर मग ओरडतीलच आम्हाला. हे पण श्रीला सांगायचं नव्हतं नाही का? अरे काय माहितीये का, आईने आम्हाला सांगितलं होतं की श्रीला जाऊन डिवचू नका म्हणून, पण आम्हाला राहवलं नाही रे म्हणून आलो गुपचूप.
आणि आता जर आईनं कळलं ना तर श्री आम्हाला सगळ्यांना ओरडतील रे त्या. छोटी आई, असं काहीही होणार नाही. अरे श्री, ती तुला काहीच बोलणार नाही, पण आमची खरडपट्टी काढेल त्याचं काय. आपण असं करूया, तू आता जेवून घे, आईना सकाळी छान ब्रेकफास्ट देऊया. चालेल? बर, चला आपण सगळे मिळून जेवूया. चला ग, जेवण गरम करूया. चल चल चल, भूक लागली ती बघा, झालं ऐकलं बोलला तरी. चला चला. बाबांना अचानक काय झालंय ना कळतच नाही. करायचं नाही म्हणे ऑपरेशन आता. नसेल करायचं त्यांना. अरे नसेल करायचं म्हणजे चालता येत आहे का त्यांना? हो, पण म्हणून तुम्ही त्यांना ऑपरेशन साठी फोर्स नाही करू शकत. माझं डोकंच चालत नाहीये. त्यांना मी जस्ट लिव्ह म्हणून, त्यांची इच्छा नसेल तर त्यांना नका सक्ती करू तुम्ही. विचार करून ना भुगा झालाय रे डोक्याचा. तू एक काम कर, तू ये इकडे बस, ये इथे बस बस प्लीज. आता डोळे बंद कर. आता तुझ्या श्वासांकडे लक्ष दे. हळूहळू शांत होशील. आता डोळे उघड. बघितलंस, इतकं सोपं असतं. थँक्स मनीष. यू आर वेलकम. पण काय गजान, त्या अनिल रावांनी सांगितलंय ना तुला नोकरी सोड म्हणून, मग कशाला जायला पाहिजे मेल्याच्या ऑफिसला? अशी अचानक नोकरी सोडता येत नाही. 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. अरे मग देऊन टाकायचीस ना. काय कळणार आहे का तू मॅनेजर? हा, फासावर लटकवणार आहे का, जेलमध्ये टाकणार आहे? आई, मी राजीनामा दिला होता, सरांनी स्वीकारला नाहीये. मग जाऊ नकोस तू, बसू दे त्यांना बोबलत. अनिल राव बघून घेतील काय. हो, कळलं का जानू? अनिलराव बघून घेतील. काय बघून घेतील? जावई बापू या. अहो 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आत्ताच तुमची आठवण काढली होती. जानू, जरा चहा टाक गं. नको, चहा घेऊनच आलोय. मला तुझ्याशी बोलायचंय. मला ऑफिस. सांगितलेलं कळत नाही तुला? मला तुझ्याशी बोलायचंय. आता येऊ? अगं बाई, या ना. हे काय विचारणं झालं? या. काय झालं सासरे बुवा? ऐकलं ते खरं आहे का? ऑपरेशन नको म्हणताय म्हणे. हो. कारण काय? नाही, आमचं काही चुकलं का? नाही, मलाच नाही करायचं हे ऑपरेशन. क्या जान्हवी, तुला काय झालं होतं? तुला म्हणे बरं वाटत नव्हतं आणि माझे फोन का घेत नव्हती तू? अजून नोकरी देखील सोडली नाही. सांगितलं होतं ना तुला, मला नोकरी केलेली आवडत नाही. नोकरीचं काय करायचं ते तिचं तिला ठरवू दे. काय सासरे बुवा, तुमची ही छोटीशी मुलगी आहे, ती आता माझी बायको होणार आहे. बायको होणार आहे, अजून झाली नाही. आमच्यात लग्न ठरलं म्हणजे झाल्यातच जमा. नाही, आमच्याकडे पद्धत नाहीये तशी. काय बोलताय तुम्ही? कुणासमोर बोलताय? हो, आपली पोरगी नांदायची आहे त्यांच्याकडे. जरा याचं तरी भान ठेवा. सासूबाई,
राहू दे. काय साठी आली की बुद्धी नाठी होते म्हाताऱ्यांची. गुडघ्याबरोबर मेंदूचंही ऑपरेशन करून घेऊ.